हाँ, नमस्कार. Today we learn the new expansion formula, expansion of a plus b plus c bracket square. Tell me, a plus c bracket square, that means that bracket can be write two times. Okay? First term, second bracket. Second term, second bracket. And third term, second bracket. Okay, multiply inside the bracket. A square, a into b, ab, a into c, ac, ba, ab, b into b, b square, b into c, bc, c into a, ac, c into b, bc, cc, c square. So a square, b square, c square write first. Okay. Now, AB, how many AB? 2 AB. BC, how many BC? 2 BC. And AC, 2 AC. That is the A plus B plus C bracket square. That is the formula of square of sum of three numbers. Okay? It is a square of sum of three numbers. थ्री व्हेरिएबल्स तिघांच्या बेरजेचा स्क्वेअर आहे. आता लक्षात कसं ठेवायचं बघा. a प्लस बी प्लस सी स्क्वेअर इज इक्वल टू पहिल्याचा स्क्वेअर, दुसऱ्याचा स्क्वेअर, तिसऱ्याचा स्क्वेअर 2. पहिले दोघं 2, दुसऱ्या दोघांचा मल्टिपल आणि 2 पहिला तिसरा तिघांचा स्क्वेअरची सम प्लस 2 into पहिल्या दोघांचा गुणाकार मल्टिप्लिकेशन ऑफ फर्स्ट 2 into दुसऱ्या दोघांचा 2 into दुसऱ्या दोघांचा पहिल्या तिसऱ्याचा. इथे एक एक्झाम्पल घेऊन दाखवतो. a plus b plus 6 स्क्वेअर. हा बघा, पहिल्याचा स्क्वेअर, दुसऱ्याचा स्क्वेअर आणि तिसऱ्याचा स्क्वेअर. कंडिशन इज दॅट ऑल थ्री मस्ट बी प्लस. तिघही प्लस आहेत बघा, तिघही. ओके. आता 2 into फर्स्ट 2 a b, 2 into b आणि c, b into 6, 2 into फर्स्ट अँड थर्ड. बघा बरं का, पहिल्याचा स्क्वेअर, दुसऱ्याचा स्क्वेअर, तिसऱ्याचा स्क्वेअर प्लस 2, पहिल्या दोघांचा गुणाकार प्लस 2, दुसऱ्या दोघांचा गुणाकार प्लस 2, पहिला आणि शेवटचा. आता हे मल्टिप्लिकेशन करा. a स्क्वेअर, b स्क्वेअर, 6 चा स्क्वेअर 36, मल्टिप्लिकेशन 2ab, बेसक 12b आणि हे सुद्धा बेसक 2 into 6, 2 into b into 6 बरोबर. 2 गुणिले b गुणिले 6, 7 गुणिले 12b, 2 गुणिले 7 गुणिले 12. अजून एक बघा, n प्लस n प्लस 9 चा स्क्वेअर. बघा, n स्क्वेअर 9 स्क्वेअर 2 into फर्स्ट 2, n into n, 2 into second and third, n into 9, 2 into first and last, m into 9. 1 2 तिघांचं मल्टिप्लिकेशन करा. n स्क्वेअर 9 चा स्क्वेअर 81, दोघांचा गुणाकार 2mn, बे नव्वद 18n, बे नव्वद 18n. किती सोपं आहे. आता बघा बरं परत पहिल्याचा स्क्वेअर, दुसऱ्याचा स्क्वेअर, तिसऱ्याचा स्क्वेअर, 2 गुणिले p गुणिले q, परत 2 गुणिले q गुणिले 3, परत 2 into पहिला आणि तिसरा. हे 3 गुणाकार नीट करा फक्त. p स्क्वेअर, q स्क्वेअर, 3 चा स्क्वेअर 9, 2pq, बे 6q आणि बे 6p.
m मायनस n मायनस 5 क्यूब. आता बघा बघा कंडिशन इज मस्ट बी प्लस. मग याला चेंज करतो बघा, याला मोठं ब्रॅकेट करतो, ब्रॅकेट बदलतो. कारण का तुम्ही कसं लिहिणार बघा, m प्लस याला ब्रॅकेट मध्ये घालणार आहे, प्लस याला पण ब्रॅकेट मध्ये घालणार आहे. दॅट स्टेप इज व्हेरी इम्पॉर्टंट. पहिला घेतला प्लस लिहिलं, मायनस n ब्रॅकेट मध्ये घातला, परत प्लस लिहिलं, मायनस 5 ब्रॅकेट. आता बघा पहिल्याचा स्क्वेअर, दुसऱ्याचा स्क्वेअर, तिसऱ्याचा स्क्वेअर, 2 into फर्स्ट into सेकंड, 2 into सेकंड into थर्ड, आणि 2 into फर्स्ट into थर्ड. m स्क्वेअर मांडणी कळली का बघा. 2 गुणिले m गुणिले वजा n अधिक 2 गुणिले वजा n गुणिले वजा 5 अधिक 2 गुणिले m गुणिले वजा 5. त्यांची ब्रॅकेट काढलीच नाही मी. आता स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. स्क्वेअर हा नेहमी पॉझिटिव्ह असतो. मग हे काय होईल, n चा स्क्वेअर, 5 चा स्क्वेअर हे प्लस होणार 100%. कारण वजा मायनस n स्क्वेअर आहे की नाही. सो मायनस n इंटू मायनस n, 2 वजा चिन्ह आहेत म्हणून गुणाकार धन येतो. वजा 5 गुणिले वजा 5, 2 वजा चिन्ह आहे म्हणून धन. आता हा गुणाकार करायचा. हाऊ मेनी मायनस साइन 1, एक वजा चिन्ह आहे म्हणून वजा 2 mn 2 mn. आता इथून मायनस मायनस 2 मायनस साइन, सो इट बिकम्स प्लस. 2 पंचे 10 10 n. इथं 1 मायनस साइन, सो मायनस 2 पंचे 10 n. कळतंय का? 2p प्लस 3m प्लस 4n सगळे प्लस आहेत. मग काय होईल बघा, 2 एकापेक्षा जास्त पद आहेत ना. कंस 2p चा स्क्वेअर, 3m चा स्क्वेअर, 4n चा स्क्वेअर, 2 गुणिले पहिले दोघं 2p गुणिले 3m, परत 2 गुणिले 3m गुणिले 4n, परत 2 गुणिले पहिला आणि तिसरा 2p गुणिले 4n, 1 2 आणि हे 3च गुणाकार करायचे. बघा बघा स्क्वेअर, ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे प्रत्येकाचा स्क्वेअर. स्क्वेअर ऑफ इच नंबर. 2 चा 4, p चा p स्क्वेअर, 3 चा 9, m चा m स्क्वेअर, 4 चा 16, n चा n स्क्वेअर. आता 2 गुणिले 4, 4 त्रिक 12 pm. 2 त्रिक 6 6 चौक 24 आणि 2 गुणिले 4 4 चौक 16. संपलं. आता हे 6m 5n आणि 3k नीट समजून घ्या. अजून पण अट काय आहे, मोठं ब्रॅकेट करतो. 6m हे ब्रॅकेट मध्ये घातलं बघा, आणि याला पण ब्रॅकेट मध्ये घाला. पहिल्याचा स्क्वेअर, दुसऱ्याचा स्क्वेअर, तिसऱ्याचा स्क्वेअर, 2 गुणिले पहिले दोघं 6m 5n, परत दुसरे दोघं वजा 5n वजा 3k, 2 गुणिले पहिला आणि तिसरा 6m गुणिले वजा 3k स्क्वेअर करा. 6 चा वर्ग 36, m चा m स्क्वेअर, स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. 5 चा 25, n चा n स्क्वेअर, 3 चा 9, k चा k स्क्वेअर. ठीक आहे, पहिले पॉझिटिव्ह येतात. एकच वजा नाही म्हणून वजा 2 सख 12, 12 गुणिले 5 60 mn. इथं बघा 2 वजा चिन्ह आहे म्हणून अधिक 2 पंचे 10, 10 व्यतिरिक्त 30 nk. इथे एकच वजा चिन्ह आहे म्हणून वजा 2 सख 12, 12 त्रिक 36 mk. अशा पद्धतीने तुम्हाला एक उदाहरण सोडवता आली पाहिजे. आता याच्यामध्ये
काही थोडेसे ऍप्लिकेशन्स आहेत, अजून एक गणित घेतो फक्त आणि मग आपण पुढच्या गणिताकडे जाऊया. समजा असं असेल a मायनस 4c प्लस 8d स्क्वेअर किंवा 2d. बघा a अधिक वजा 4c आणि 2d. चला, पहिल्याचा स्क्वेअर, दुसऱ्याचा स्क्वेअर, तिसऱ्याचा स्क्वेअर. 2 गुणिले पहिले दोघं, 2 गुणिले दुसरे दोघं आणि परत 2 गुणिले पहिला आणि तिसरा. 1 2 आणि 3 गुणाकार महत्वाचे असतात. हा याचा स्क्वेअर तसाच, 4 चा 16 आणि 6 चा स्क्वेअर पॉझिटिव्ह होईल कारण स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. 2 चा 4 आणि d स्क्वेअर. हे सोपं आहे. एक वाजूचे नाही, मग वजा 2 चौक 8 a आणि c असंच एकच वाजूचे नाही. 2 चौक 8 8 ने 16 c आणि d. इथं प्लस साइन आहे. 2 दुने 4 ad. आता याच्यावरचे ऍप्लिकेशन्स आपण पाहणार आहोत. ऍप्लिकेशन म्हणजे याच्यावर अवलंबून जी उदाहरणे आहेत, याचे उपयोग करून जी उदाहरणं आहेत त्याला सिम्प्लिफाय म्हणतो आपण. त्याची 1 2 4 गणितं घेऊयात. हे सूत्र वापरायचे, नीट लक्ष द्या. ओके, सिम्प्लिफायची गणित घेऊ. पहा, सिम्प्लिफाय l प्लस 2m प्लस n ब्रॅकेट स्क्वेअर प्लस l मायनस 2m प्लस n ब्रॅकेट स्क्वेअर. एट ए माइनस 7b प्लस 6c ब्रैकेट स्क्वेयर. 8a प्लस 7b माइनस 6c ब्रैकेट स्क्वेयर. 8 7 6 7 6 5. त्यानंतर 2k वजा 3r 2 4 2 3 2 3 2 4 घ्या 5 3 4 5 8 वजा 3. बघा, हे 3 गणित घेऊन हे प्रकरण संपेल. मग आजच्या अभ्यासात तुम्ही प्रॅक्टिस सेट 5.4 करू शकता. 5.4 बघा, आधी बघा प्लस प्लस आहे का चेक करून घ्या. मायनस आहे बघा, l प्लस मायनस 2m प्लस n स्क्वेअर. ओके, ही महत्वाची अट आहे. आता प्रत्येकाचा करा. पहिल्याचा स्क्वेअर, दुसऱ्याचा स्क्वेअर, तिसऱ्याचा स्क्वेअर 2 इंटू पहिला गुणिले दुसरा 2 इंटू दुसरा गुणिले तिसरा 2 इंटू पहिला गुणिले तिसरा. ओके, प्लस साइन असल्यामुळे दोघांच्या मध्ये प्लस साइन असल्यामुळे आता मी डायरेक्ट लिहितो. नसेल तर मला ब्रॅकेट घालायला मोठा किंवा घालतो मोठा ब्रॅकेट. जाऊ द्या. n चा स्क्वेअर
दुसऱ्याचा स्क्वेअर आणि तिसऱ्याचा स्क्वेअर 2 इंटू पहिला गुणिले दुसरा 2 गुणिले दुसरा गुणिले तिसरा आणि 2 गुणिले पहिला गुणिले तिसरा स्क्वेअर याचा स्क्वेअर 4m स्क्वेअर हा गुणाकार करा बेदुने 4 ln 4 mn आणि 2 ln n चा वर्ग स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह 4m स्क्वेअर n स्क्वेअर प्लस साइन असल्यामुळे ब्रॅकेट काढून टाकलं आता हे दोघांचा गुणाकार एक वाजत नाही वजा बे दुने 4 lm या दोघांचा गुणाकार एक वाजत नाही 4 mn आणि 2 ln आता सजेत लाईक टर्म्स जर घेऊ n चा स्क्वेअर प्लस n स्क्वेअर पुन्हा केलं बघा मी 4m स्क्वेअर 4m स्क्वेअर n स्क्वेअर प्लस n स्क्वेअर अंडरलाइन करतोय मी 4ln 4ln 2ln 4mn minus 4mn टू ln बघा ते घोळ झाला lm 4lm पाहिजे का 4lm पाहिजे का बघा हे दोन लाईक टर्म्स हे दोन लाईक टर्म्स हे दोन लाईक टर्म्स हे लाईक टर्म्स हे लाईक दोन्ही प्लस आहेत एक आणि 2l स्क्वेअर दोन्ही प्लस आहेत 4 प्लस 4 8m स्क्वेअर प्लस 1n 1n 2n स्क्वेअर lm साइन डिफरंट 4lm ऑपोजिट कॅन्सल हे पण प्लस मायनस 4mn कॅन्सल आणि +2 +2 4ln दॅट इज द आन्सर अजून चान्स आहे बघा नीट समजून घ्या 8a + -7b मायनसचा प्लस केलं बघा +6c 8a 7b +-6c ब्रॅकेट स्क्वेअर प्लस -16 ब्रॅकेटचा स्क्वेअर आता प्रत्येकाचा स्क्वेअर करायचा 8a चा स्क्वेअर पहिल्याचा स्क्वेअर दुसऱ्याचा स्क्वेअर तिसऱ्याचा स्क्वेअर ब्रॅकेट घातला त्याला पण तर दोघं जण येतो 2 गुणिले पहिले दोघं 8a गुणिले 7b हे चाललंय ना फक्त 2 गुणिले वजा 7b गुणिले 6c 2 गुणिले 8a गुणिले 6c पहिला संपला परत प्लस साइन पण ब्रॅकेट घालून ठेवतो खूप मोठं गणित आहे पहिल्याचा स्क्वेअर दुसऱ्याचा स्क्वेअर तिसऱ्याचा स्क्वेअर 2 गुणिले पहिले दोघं 2 गुणिले दुसरे दोघं आणि 2 गुणिले पहिला आणि तिसरा आता बघा 8 चा स्क्वेअर 64 a चा a स्क्वेअर मायनसचा प्लस स्क्वेअर 49 b स्क्वेअर 36 बरोबर आहे का 6 चा स्क्वेअर एक मायनस साइन आहे म्हणून मायनस 2 8 16 16 7 112 ab
इथं पण एक वजा चिन्ह आहे. पे 7 14 14 87 BC अधिक त्या दोघांचा पे 8 16 16 96 AC इथपर्यंत झाला. हे प्लस प्लस असल्यामुळे आता ब्रॅकेट काढून टाकतो. याचा स्क्वेअर होईल 64A स्क्वेअर 49B स्क्वेअर 36C स्क्वेअर. हे प्लस होईल. इथं प्लस 8 2 16 16 112 AB इथं एक वजा चिन्ह आहे म्हणून वजा. 87 BC एक वजा चिन्ह आहे म्हणून वजा. 13 16 16 96 AC. सजाती एक वजा लाईट टर्म शेजारी घेतो. बघा याचा लाईट टर्म इथं आहे 49 आणि हा चिन्ह समान आहे म्हणून शेजारी घेतो 36 36. आता बघा बरं का 112 वजा आहे आणि 112 अधिक आहे. कॅन्सल. वजा 84 वजा 84 सारखे चिन्ह आहे म्हणून शेजारी घेतली. आणि 96 वजा 96 होईल कॅन्सल. हे सजातीय हे आणि हे 64 64 128 A स्क्वेअर 49 49 99 18 B स्क्वेअर 36 36 72 C स्क्वेअर. साइन सेम ऍडिशन बिगर साइन 168 BC. हे त्याचं उत्तर आहे. आता अजून एक गणित बघा तिथे समजावून सांगतो. नीट लक्ष द्या. सोपं आहे एकदम. आता हे जे गणित आहे त्याची पहिली पायरी बघा काय येईल बरं. सगळे प्लस करून लिहायचे आपल्याला. बघा 4K अधिक -5R परत अधिक 3M चा स्क्वेअर मायनस बघा. आता काळजी घ्यायची. 4K प्लस 5R प्लस 3M आणि त्याचा स्क्वेअर. इथं आत ब्रॅकेट मध्ये याला मोठा करतो. काय केलं कळलं का. मोठा इथं मायनस मायनस मोठा ब्रॅकेट केला. 4K प्लस -5R प्लस -3M प्लस -3M आणि मोठा ब्रॅकेट स्क्वेअर 4K प्लस 5R प्लस -3M ब्रॅकेट स्क्वेअर. ओके. चला पहिल्याचा स्क्वेअर दुसऱ्याचा स्क्वेअर तिसऱ्याचा स्क्वेअर झालं. पहिल्या दोघांचा गुणाकार 2 गुणिले 4K गुणिले 5R 2 गुणिले 5R इंटू -3M परत 2 इंटू पहिला तिसरा 4K इंटू -3M झालं. मायनस ब्रॅकेट मध्ये मायनस नंतर आता ब्रॅकेट पहिल्याचा स्क्वेअर दुसऱ्याचा स्क्वेअर आणि तिसऱ्याचा पण स्क्वेअर 2 गुणिले 4K गुणिले 5R 2 गुणिले 5R गुणिले वजा 3M आणि 2 गुणिले 4K 4K आणि वजा 3M ब्रॅकेट पूर्ण. किती मोठं गणित आहे बघा. स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. 16K चा स्क्वेअर 25R स्क्वेअर आणि 9M स्क्वेअर. एकच वजा चिन्ह आहे म्हणून हे वजा होईल. 2 चौका 8 40 KR 2 वजा चिन्ह आहे म्हणून हे अधिक 2 पंचे 10 10 30 RM आणि इथे एक वजा चिन्ह आहे म्हणून वजा 2 चौका 8 24 KM वजा कंसात याचं होईल
16k square 25r square 9m square प्लस 2 चौक 8 8 पंचे 40 के आर इथे एक वाजता चिन्ह म्हणून वजा 2 पंचे 10 30 आर एम आणि इथं पण एक वाजता चिन्ह म्हणून वजा 2 चौक 8 8 24 के एम हे एका ओळीतच लिहिलं बरं का मी इथं मायनस साइन ब्रॅकेटच्या बाहेर आतले सगळे साइन चेंज होती म्हणून मी आता ब्रॅकेट काढून टाकतो मग काय होईल बघा 16k स्क्वेअर 9m स्क्वेअर मायनस 40kr 30rm मायनस 16k स्क्वेअर 25 मायनस 40kr प्लस आणि प्लस म्हणजे ब्रॅकेट काढल्यामुळे जे प्लस होते ते मायनस झाले जे मायनस होते ते प्लस झाले आता बघा 16k मायनस हे बघा साइन डिफरंट आहे कॅन्सल 25 मायनस 25 कॅन्सल प्लस 9 मायनस 9 लाईक टर्म बघतो मी लाईक टर्म सजातीय मायनस 40 आणि मायनस 40 शेजारी घ्या वजा 40kr वजा माइनस 40 के माइनस 40 का प्लस 30 आ रहे माइनस 24 और प्लस 24 गेट कैंसिल साइन सेम एडिशन व्हाट इज साइन के आर साइन सेम इथे तुम्ही फार फार तर काही कॉमन घेऊ शकता घ्या किंवा नका घेऊ इथं 10 होईल 12 नंतर 8 आणि 6 मध्ये 2 कॉमन निघेल 12 20 त्रिक बरोबर आहे आणि इथं आर कॉमन घ्या ही वजाचे ना 20 चौक 80 के असाच प्लस 20 त्रिक 60 आर बाहेर घ्या दॅट इज द आन्सर असं लिहा किंवा हे असं लिहा ठीक आहे या ठिकाणी 5वं प्रकरण संपलंय पुढच्या तासाला आपण 6वं प्रकरण सुरू करू धन्यवाद